एकाने मिळालेलं हातचं घालवलं तर दुसऱ्याने मिळत असतानाही त्याला हात लावला नाही. आपल्या स्वभाव गुणधर्मामुळे एक जण राजकारणात खऱ्या अर्थाने हिरा म्हणून चमकतोय तर दुसरा मात्र अडगळीत पडलाय. कहाणी आहे सिन्नरच्या दोन रत्नांची. एक आमदार माणिकराव कोकाटे तर दुसरे खासदार राजाभाऊ वाजे. कायद्याची पदवी धारण केल्यानं कोकाटे तसे उच्च विद्या विभूषित म्हणायचे. आक्रमक बाणा आणि बेधडक विधानं हा त्यांचा स्वभाव गुणधर्म. बहुधा याच स्वभाव गुणधर्मामुळे सिन्नरच्या राजकारणात त्यांचा वारू चौखूर उधळत राहिला असावा. 2014चा अपवाद सोडला तर कोकाटे यांनी आमदारकीच्या रूपानं जवळपास 22 वर्ष सिन्नर तालुक्यावर हुकूमत गाजवली. 2014ला नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवून त्यांनी दिल्लीत जाण्याचं स्वप्न पाहिलं होतं, पण हेमंत गोडसेंनी मात्र ते पूर्ण होऊ दिलं नाही. त्यामुळे त्यांना पुढची 5 वर्ष आरामच करावा लागला. पण 2019ला ते पुन्हा राष्ट्रवादीकडून आमदार झाले आणि आजही ते या खुर्चीत दिमाखात विराजमान झाले आहेत. डोळे दिपावणारी कामगिरी करणारे कोकाटे यांचा हरहुन्नरीपणा हेरून अजित पवार यांनी त्यांना पहिल्या गाडीनं कृषी मंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलं. थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानं मग काय विचारायला नको. कोकाटेंचं विमान भलतंच हवेत होतं. नाशिकमध्ये आल्या आल्या कोकाटे यांनी छगन भुजबळ यांच्यावर तोंड चूक घेण्याची संधी सोडली नाही. आधीच भुजबळ पहिल्या खेपेला मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्यात आल्यानं नाराज होते. त्यात कोकाटेंनी तेल ओतलं म्हणायचं. इथंच थांबतील ते कोकाटे कसले. मंत्रीपद मिळाल्यानं शेतकऱ्यांनाही आपल्या शैलीत सुनावून ते मोकळे झाले. मग काय, विरोधकांना आयतं कोलीत मिळालं म्हणायचं. त्यांनी कोकाटेंचा राजीनामा लावून धरला, पण अजित पवार होते म्हणून खाते बदलावर निभावलं. क्रीडा मंत्रीपद मिळाल्यावर कोकाटेंनी आपली चुणूक दाखवली नाही तर नवलच. हाऊस चालू असताना चक्क मोबाईलवर ऑनलाईन रम्मी खेळताना ते कॅच झाले. विरोधकांनी पुन्हा राजीनाम्याची मागणी केली, पण अजितदादांची सावली असल्यानं त्यांचं मंत्रीपद शाबूत राहिलं. पुढं मात्र न्यायालयाने न्यायनिवाडा केला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनेचा कोकाटे यांनी लाभ घेतला होता. उत्पन्नाचा कोटा दाखला तयार करून त्या आधारे सदनिका खिशात घातली होती. 2025च्या फेब्रुवारीत प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यांनी त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती दिली खरी, पण कोकाटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आमदार झाल्यावर यानं त्या कारणानं होणाऱ्या त्यांच्या वक्तव्याची तात्काळ टीव्ही चॅनलवाले दखल घेत होते. आता मात्र साधं पेपरमध्ये नाव छापून येईना अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. कोकाटेंच्या अगदी उलट राजाभाऊ वाजे तोंडात नेहमी साखर म्हणायची. त्यांच्या चेहऱ्यावर बघून त्यांना कधी राग येतो की नाही असा प्रश्न कुणालाही सहज पडेल. भरभक्कम राजकीय वारसा असला तरी राजाभाऊ वाजे शिवसेनेकडून 2014ला पहिल्यांदाच आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले. दरम्यानच्या काळात त्यांनी शीतल सांगळे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदी विराजमान करून या स्थानिक स्वराज्य संस्थेवर सेनेचा भगवा डौलानं फडकवला होता. त्यानंतरच्या पुढच्या पंचवार्षिक मध्ये मात्र ते नाशिक लोकसभेची निवडणूक लढवून थेट दिल्लीत पोहोचले. या 10-11 वर्षाच्या काळात राजाभाऊ यांच्या विरोधात काही उलटसुलट छापून आल्याचं ऐकिवात नाही. छापून आलंच तर ते त्यांच्या कुटुंबियांची, पक्षाची आणि नाशिककरांची मान अभिमानानं 2 इंच फुलेल असं त्यांचं कार्य. ठाकरे सेनेचे 6 खासदार फुटले आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मग टीव्ही चॅनल वाल्यांचे कॅमेरे रोखले गेले ते राजाभाऊंवर. तेही फुटेल का हे जाणून घेण्यासाठी सारेच उत्सुक होते. ते दिल्लीतून परत येईपर्यंत साऱ्यांना त्यांचीच प्रतीक्षा होती. राजाभाऊ वाजे मात्र ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले. जे फुटले त्यांच्या विरोधात शिव्यांची लाखोली वाहिली जात असताना राजाभाऊंवर मात्र फुलांची उधळण होत होती. ठाकरे सेनेतून फुटण्यासाठी प्रचंड लक्ष्मी दर्शन केलं जात होतं. त्याला लाथ मारून राजाभाऊ हे ठाकरेंचाच भगवा हातात घेऊन राजकीय प्रवास करत आहेत.